आपले टीथ आणि जे गम्स असतात, बेसिकली मी थोडक्यात हे सांगू इच्छिते, की आपले जे गम्स आहेत, हे आपल्या दातांचा मेन सपोर्ट सिस्टम असतात. तर जेव्हा आपण आपल्या गम्सच्या बद्दल विचार करतो, तर हा मेन स्ट्रक्चर असतो, जो दातांपेक्षा पूर्ण आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा स्ट्रक्चर आहे. तर ह्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपलं ब्रशिंग व्यवस्थित होत आहे का? जे जेवण आपलं आज आपण जे जेवतो, ते जेवणाचे कण किंवा त्याचे जे छोटे-छोटे पार्टिकल्स असतात, ते दातांच्या आणि हिरड्यांच्या मध्ये अडकतायत का? हे सगळं बघणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी मी असं ॲडवाइस करेल, की रेग्युलर ब्रशिंग प्लस रेग्युलर फ्लॉसिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कित्येक लोकांना फ्लॉसिंग हे काय आहे, हे ॲक्चुअलमध्ये माहिती नसतं. फ्लॉस म्हणजे एक थ्रेड असतो, ज्याच्याने आपण दातांच्या मधल्या बाजूला जिथे हिरड्या असतात आपल्या, तिथे क्लिनिंग करत असतो आणि हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते. तर अशा ह्याच्यानी आपण आपल्या हिरड्यांची जास्तीत जास्त काळजी घेऊ शकतो. तर ब्रशिंग हे 2 वेळा दिवसातनं करणं ॲडवाइजेबल आहे. सकाळी एकदा उठल्यानंतर आणि संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर. तर ब्रश केल्यानंतर फ्लॉस करून त्याच्याचं एक स्पेशल माउथवॉश असतं, जे जर गरज असेल तर डेंटिस्ट तुम्हाला ॲडवाइस करतात. तर हे एक रूटीन म्हणून फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ट्वाइस अ डे ब्रश आणि फ्लॉस एकदा रात्री, मिनिमम एकदा रात्री झोपायच्या अगोदर. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया, की कॅव्हिटीज होण्याचं कारण काय आहे? तर मेन कारण कॅव्हिटीजचा सुरुवात इथून होते, की आपण जे काही खात आहोत, ते जर दातांवर चिटकून राहिलं किंवा दातांच्या मध्ये जे स्पेस असते, तिथे जर अडकून राहिलं आणि ते बऱ्याच वेळ तसंच राहिलं, तर तिथे कॅव्हिटी होण्याची जी प्रक्रिया असते, जी बॅक्टेरियल किंवा जी ॲक्शन असते, ती तिथे सुरुवात व्हायला हळू सुरुवात होते. तर पहिली गोष्ट तर जे पण आपण जेवत आहोत, ते सगळं दातांच्या आजूबाजूला कुठे चिटकलं नाहीये ना, जेवण झाल्यानंतर, हे बघणं सगळ्यात गरजेचं असतं. त्याच्यासाठी जेवण झाल्यानंतर चूळ भरणे, पाण्याने चूळ भरणे, रेग्युलर पाण्याने चूळ भरणे, हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते. दुसरी महत्त्वाची स्टेप असते, की दातांच्या मध्ये जर कुठे काही अडकलं असेल, तर डेंटल फ्लॉसनी ते काढणं किंवा इंटरडेंटल ब्रशनी ते वेळेवर काढलं गेलं, तर आपल्या दातांमध्ये कीड लागण्याचं प्रमाण हा अल्मोस्ट 5 ते 10% उरतो. ते 5 ते 10% कशी काळजी घ्यायची हे आपण नंतर बोलणार आहोत. पण सुरुवातीला जर आपण खाताना काहीही खाऊ दे मग शुगरी स्वीट्स असू दे किंवा रेग्युलर जेवण पण आपल्या दाताला कुठे चिटकून तिथेच राहून जात नाहीये ना, हे बघणं गरजेचं असतं. तर हे जर आपण काळजी घ्यायला सुरुवात केली, तर बऱ्यापैकी आपण कीड टाळू शकतो. साखर किंवा काहीही गोड पदार्थ, हे असे पदार्थ असतात जे थोडे स्टिकी असतात नेचरमध्ये. तर ते आपल्या दातांना चिटकून राहतात. जर ते दातांना चिटकून राहिले, तर तिथे कीड लागण्याचा प्रमाण जो आहे हा नेहमी जास्त असतो. तर म्हणून काहीही साखर किंवा इन जनरल काहीही गोड वस्तू जर खाल्ल्या गेल्या असतील, तर अशा कंडिशनमध्ये आपण लगेच चूळ भरणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि अशा कंडिशन्समध्ये आम्ही हा नेहमी ॲडवाइस करतो, की रात्रीच्या वेळेस किंवा जेवणाच्या आधी जर तुम्ही गोड खात असाल, तर ते कधीही बेटर असतं. कारण बाकीच्या जेवणामध्ये तुमचं त्याचं जे पी-एच असतं ते न्यूट्रलाइज होतं. दातांवर अडकून राहिलेलं ते सगळं वॉश आउट होतं आणि प्लस आपले दात क्लीन राहतात. तर आता क्रॅक टूथ म्हणजे काय? दातांच्या वरती म्हणजे आपलं जसं नॉर्मल बोन्स असतात, त्याला कसं काही मार लागल्याने ते फ्रॅक्चर होतात. तसंच दात फ्रॅक्चर होणे म्हणजे क्रॅक टूथ. आता त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात, की कोणत्या लेव्हलचा क्रॅक आहे, कशामुळे आहे, हे बघणं. तर त्याच्यावरती ते डिपेंडंट असतं, की क्रॅक टूथ एक्झॅक्टली आपण क्रॅक टूथ म्हणावं, की त्याला दुसरी एक कंडिशन आहे ते म्हणावं. पण क्रॅक टूथ हा बेसिकली खूप नॉर्मली आता जाणवतो. तर कोणत्याही कडक गोष्टी जर आपल्या खाण्यात आल्या असेल, ते एक प्रेशर क्रिएट होतो दातांमध्ये चावताना आणि त्याच्यामुळे त्या दाताचा एक स्लाइट एक्सेसिव्ह प्रेशरमुळे तुकडा पडतो.
कधी-कधी तो बारीक तुकडा पडून जातो. कधी-कधी तो आतमध्ये पर्यंत फक्त एक क्रॅक होतो, पण पूर्ण सेपरेट होत नाही. तर भरपूर वेळा काही कडक वगैरे खाण्यात आलं असेल, ज्याचा फोर्स दातांपेक्षा नॉर्मल सहन करण्याची जी क्षमता आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त असेल, तर त्याला तो दात क्रॅक होऊ शकतो. तर त्याला क्रॅक टूथ म्हणतात. तर त्याचं दुसरा कारण हा पण असू शकतो, की त्या जागेवर आधीपासनं कीड असते. आणि तिथे काहीतरी जेवण अडकून त्या दाताचं कीड असल्यामुळे तिथे ऑलरेडी डिमिनरलायझेशन झालेलं असतं. म्हणजेच की त्या कीडमुळे तो दात ऑलरेडी थोडासा कमकुवत झालेला असतो आणि तिथे क्रॅकमुळे तो अजून डीप पर्यंत आतमध्ये जाण्यासाठी तो एक वे मिळतो कीडमुळे. तर अशा कंडिशन्स म्हणजे कीडमुळे एक तर क्रॅक होऊ शकतो दात, काही कडक खाण्यामुळे मुळे पण होऊ शकतो किंवा जर अ, बाहेर कधी गाडीवर वगैरून पडलात, तोंडावरती पडल्यावर घरात पण भरपूर ॲक्सिडेंट्स होतात. त्याच्यामध्ये आपण तोंडावर पडतो किंवा जर तोंडावर मार लागला असेल पुढच्या भागात, तरी त्या दात पुढचे जे दात असतात ते क्रॅक होऊ शकतात किंवा लहान मुलं असतात किंवा इन जनरल स्पोर्ट्समॅन इंजुरी म्हणतात त्याच्यामध्ये ग्राउंडवर वगैरे खेळताना जर मार लागलेला असेल, पडला असाल, तर पुढच्या दाताला मार लागू शकतो. तर अशा कंडिशनमध्ये पण क्रॅक टूथ बघायला मिळतात. खूप कॉमनली आहे. क्रॅक टूथ हा काढणं आता हा खूप बऱ्याच वेळा क्रॅक टूथची कुठपर्यंत इंटेन्सिटी आहे त्याच्यावरती आपण त्याचा ट्रीटमेंट प्लॅन ठरवत असतो. तर जर क्रॅक आपला बेसिकली दातांमध्ये 3 स्ट्रक्चर असतात. पहिलं सगळ्यात वरचा जो स्ट्रक्चर आहे तो इनॅमल असतो. जो सगळ्यात कडक आणि टणक भाग आहे आपल्या शरीरातला. दुसरा त्याच्या खाली जो येतो तो डेंटिन म्हणतात त्याला. जो थोडासा सॉफ्ट असतो, त्याला सेन्सिटिव्हिटी जास्त असते. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते सगळे पल्प असतात. त्याच्यामध्ये सगळा नर्व्ह सप्लाय असतो आणि तो सगळ्यात नाजूक प्लस सगळ्यात जास्त दाताला पोषण त्या बाजूने मिळत असतो आणि तो सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतो. तर अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला क्रॅक जो आपल्या दाताला गेला आहे किंवा जो मार लागला आहे, त्याची इंटेन्सिटी किती होती? तर त्या हिशोबाने जर तो क्रॅक जेव्हा एक्सटेंड झाला, तो फक्त इनॅमल म्हणजे सगळ्यात बाहेरच्या स्ट्रक्चर पर्यंत असेल, तर त्याला नॉर्मल फिलिंग करून पण आपण वाचवू शकतो. तोच जर क्रॅक थोडा आतमध्ये पर्यंत डेंटिन पर्यंत गेलेला असेल, तर तिथे थोडी सेन्सिटिव्हिटी जास्त जाणवते. अशा कंडिशनमध्ये आपल्याला चेक करावं लागतं, की तो क्रॅक कुठे आजूबाजूला एक्सटेंडेड नाहीये ना. तर तो जर तसा असेल, तरी आपण त्याला फिलिंग करून वाचवू शकतो. पण जर तो नसेपर्यंत म्हणजे पल्पपर्यंत गेला असेल, तर मग त्याचं रूट कॅनल करता येतं. पण तो जर नसेल आपण क्रॉस करून पलीकडे गेला असेल, तर 2 दातांच्या एक्झॅक्ट मध्य पोर्शनमध्ये सेपरेट झालेले असतील किंवा जर क्रॅक दुसऱ्या कोणत्या एरियामध्ये असेल जिथे ट्रीटमेंट होणं शक्य नाहीये. तर अशा कंडिशनमध्ये मग आपल्याला तो दात काढायचा निर्णय घ्यावा लागतो. पण तो आजकाल खूप रेअर असतो कारण आता भरपूर अ, नवीन अ, नवीन सिमेंट्स आहेत, नवीन फिलिंग्स आहेत, नवीन क्राउन्स येतात, ज्याच्याने आपण क्रॅक टूथ म्हणजे बऱ्यापैकी 99% आपण सेव्ह करू शकतो आणि काढायचीच गरज पडत नाही.